बाई 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 बाई, काय माणूस धान्या बाय काय तो. एवढं चहा पिऊन जावा म्हणलं तर माज बघा यांचा. जाऊ बाई, तुम्ही या असल्या बायकांच्या नादी लागू नका बरं. अहो लायकी का यांची. आता गावभर बोंबलत सुटत्याल. गायकवाडांच्या सुननं आमच्याकडनं एवढं समद काम करून घेतलं आणि साधं चहाचं पाणी सुद्धा फेकलं नाही तोंडावर. अहो पण मी त्यांना कामासाठी बोलावलंच नव्हतं. मी कामाच्या निमित्तानं त्यांना शिकवत होते. अहो पण हे समजा त्या अडाणी बायकासनी कळणार आहे काय. आता बघा तुम्ही गावभर निस्त्या कुचाळक्या करत फिरणार. आमचं काही बी नाही, पण निदान गायकवाड घराण्याची इज्जत राखा. नाही वहिनी, अहो त्यांच्या भल्यासाठीच करायलोय आणि त्यातनी समज माहित आहे. अहो तसं नव राणा भाऊजी, हे समज त्या बायकासनी कळाय पाहिजे नव. इथं लोणचं पापड बनवणार म्हणून त्या आलत्या. नाही, आम्ही काय म्हणतो, हे शिक्षणाचं खूळ तुम्ही डोसक्यातनं काढूनच टाका बरं. तुम्ही आपलं हा या चिल्ल्या पिल्ल्यासनी शिकवा की तुम्ही. काय रे पोरांनो, आम्हाला शाळा आहे की शिकायला. इथं कशाला शिकू आम्ही. हा आवाज पापड लोणची करायची म्हणून एवढे जमले होते बायका. पण उद्याच काय. आता उद्या कोणते करणार नाही येणार बायका इकडे. उद्या तर येणारच नाहीत. बघा तुम्ही. बघा या फॉल्टी डोसक्याच्या चंदीला बी कळतंय हे, आणि तुम्हाला कसं कळणं झालंय. नाही येणार त्या बायका. तवा तवा हे प्रौढ शिक्षणाचं खूळ डोसक्यातनं काढून टाका जाऊ बाई. असं कसं. काही प्रयत्न न करताच अर्धवट सोडून देऊ. पण प्रयत्न करून काही होणारच नसल. कशापायी करता एवढं प्रयत्न. उगा नंतर ना तुम्हासनीच त्रास व्हायचा. नाही, घरच्यांची आणि ह्यांची साथ आहे तर नक्की जमेल. बघा आम्ही सांगायचं काम केलं. पुढं पुढं तुमची मर्जी.